हॅलो फ्रेंड मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टी बघणार आहे ज्या तुम्हाला रेल्वेच्या प्रत्येक एक्झामची आन्सर की आल्यानंतर लागतात आणि अशी व्हिडिओ कुणीही बनवली नसेल आणि बनवणार नाही अशी व्हिडिओ आपण बनवणार आहे. कारण हा डाऊट तुमच्या मनात सारखा असतो की सर एखादी रेल्वेची एक्झाम झाली तर त्याची आन्सर की कशी बघायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्क आपल्याला किती पडलेत हे कसं काढायचं. ठीक आहे, त्या दोन पद्धतीने काढता येतं, पण सिंपल पद्धत तुम्हाला सांगणार आहे की कॅल्क्युलेट करायची काहीही गरज नाही. फक्त व्हिडिओ व्यवस्थित बघा. आता मी ग्रुप डीचं काढून दाखवणार आहे. यानंतर ALPची आन्सर की येईल बरोबर, त्यानंतर टेक्निशियनचे पेपर आहे, JEEचे येईल. कोणताही रेल्वेची एक्झाम असेल तरी तुम्हाला त्याची आन्सर की आणि मार्क किती पडलेत हे व्यवस्थित काढता येईल एवढी व्हिडिओ बघितली की. बघा व्यवस्थित व्हिडिओ बघा मित्रांनो. तुम्हाला आपल्या ग्रुपवर आपण लिंक टाकत असतो. एक लिंक असते आपली जी आन्सर की काढायची लिंक असते आणि दुसरी असते रँक गुरुची लिंक असते, मार्क आणि रँक काढण्याची. ठीक आहे, ही लिंक मी प्रत्येक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेली आहे. तुम्ही जर ग्रुपमध्ये आपल्या नवीन असाल किंवा नवीनच व्हिडिओ बघत असाल तर आपले व्हॉट्सअप ग्रुप एवढे आहेत मित्रांनो. बघा, रेल्वे प्रेमी मराठी हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आपण मराठीतून तयार केलेला आहे रेल्वेचा. लक्षात ठेवा, त्याचे आत्तापर्यंत भरलेले ग्रुप बघा 10, 19, 1 म्हणजे 1 पासून जवळपास 25 पर्यंत ग्रुप आहेत भरलेले पूर्ण मित्रांनो. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्झाम वाईज पण ग्रुप आहेत. रेल्वे ग्रुप डी वेगळा, रेल्वे ALP वेगळा, टेक्निशियन वेगळा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जिल्ह्या वाईज ग्रुप आहेत की तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल त्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध होणारे पुस्तकं, जिल्ह्यामधून तुम्ही एक्झामला जेव्हा जातात तेव्हा त्या जिल्ह्यामधून तुमच्यासोबत जे मुलं येतात त्यांचा कॉन्टॅक्ट करण्यासाठी वगैरे ग्रुप काढले आहेत. बघा, हा जालन्याचा ग्रुप आहे बरोबर आहे, प्रत्येक जिल्ह्याचा ग्रुप आहे. जळगाव, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली बरोबर, असे पण ग्रुप आहेत. तुम्ही जर यूट्यूबवर नवीन व्हिडिओ बघत असाल आपली पहिल्यांदाच तर 8550 एक नंबर देतो तुम्हाला, 8550 किंवा इथं दिले असेल बघा, एक मिनिट, इथं नंबर दिलेला आहे 8550 93 52 62. या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा की सर मला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करा. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल रेल्वे एक्झामच्या, आणि रेल्वे एक्झाम विषयी सर्व माहिती तुम्हाला तिथे भेटून जाईल मित्रांनो. ठीक आहे, आता ही आपली पुस्तक आहे त्याचं मी तुम्हाला पुढे सांगेल. पहिल्यांदा आपण ज्यासाठी व्हिडिओ बनवत आहे ती गोष्ट व्यवस्थित बघा. ह्या दोन लिंक तुमच्याकडे असल्या पाहिजेत. ठीक आहे, आणि ह्या आपल्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेल्या आहेत. तुम्हाला नसेल भेटली, तुम्ही नंतर जॉईन झाला असेल तर मेसेज करा, तुम्हाला पण पर्सनली पाठवू आणि ग्रुपमध्ये पण जॉईन करून घेऊ. पहिली ग्रुप लिंक जी आहे ज्यावरून तुम्हाला आन्सर की काढता येते ही. ठीक आहे, आता ही लिंक जी आहे ती सर्व एक्झामसाठी असते, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर येत असते. जसे एक्झामचं याच्यावरून तुम्ही काय काय करू शकता हे पण लक्षात घ्या, फक्त आन्सर कीच जाऊ द्या. याच्यावरून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तुमची एक्झाम सिटी, डेट वगैरे जे पाहतो ते पण याच्यावरूनच पाहू शकता. हे पण तुम्हाला मी सांगणार आहे इथे व्यवस्थित बघा. ठीक आहे, बघा आता ही लिंक जी आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केलं अशा पद्धतीने ओपन होईल. ठीक आहे, झालं ओपन. आता ही कशाची आहे, ग्रुप डीचा आहे बघा, CEN 0824 ची ग्रुप डीची आहे हे. ठीक आहे, अशीच तुमची ALPची टेक्निशियनची लिंक जी पण असते ज्यावेळी त्यावेळी आपण टाकत असतो ग्रुपवर. ठीक आहे, आता यामध्ये काय काय लागतंय बघा तुम्हाला. रजिस्ट्रेशन नंबर आणि दुसरं काय बर्थ ऑफ डेट, पासवर्ड म्हणजे बर्थ डेट लागते तुमची आणि रजिस्ट्रेशन नंबर लागतो. या दोन गोष्टी तुमच्याकडे पाहिजे जर तुम्हाला तुमची ग्रुप डीची आन्सर की बघायची असेल तर, किंवा कोणत्या एक्झामची आन्सर की बघायची असेल तर त्या एक्झामचे रजिस्ट्रेशन नंबर आणि बर्थ डेट तुमच्याकडे पाहिजे. आता बर्थ डेट काय तुम्हाला माहीत असते, ते काही वेगळी नसते, फक्त रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या एक्झामनुसार असतो. ठीक आहे, आता मी एकाची आपण टाकणार आहे, एका मुलाची आपण टाकणार आहे आणि त्यावरून तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, बघा आता रजिस्ट्रेशन नंबर हा तुमच्या कशावरती असतो तर हॉल तिकीटवर असतो. हॉल तिकीटवर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असतो. ठीक आहे मित्रांनो, तो तिथं हॉल तिकीटवर 2 नंबरलाच ऑप्शन असतो. पहिल्यांदा रोल नंबर असतो सगळ्यात वरती. हॉल तिकीट तुम्ही ओपन केलं तर तुमच्या लक्षात येईल, पहिल्यांदा वरती रोल नंबर असतो आणि त्यानंतर 2 नंबरला रजिस्ट्रेशन नंबर म्हणून डायरेक्ट लिहिलेलं असतं. ब्रॅकेटमध्ये पंजीकरण संख्या हिंदीत असतं, म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आणि स्लॅश करून पंजीकरण संख्या असते हिंदीत. आणि तो नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. Q न सुरुवात होतो किंवा A न सुरुवात होतो
किंवा अजून काय लेटर असेल, कोणत्याही लेटर सुरू होतो, रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकायचा आहे आपल्याला. आधी तर रजिस्ट्रेशन नंबर टाका तुम्ही. रजिस्ट्रेशन नंबर याचा आहे Q, बघा आता Q8240985429. ठीक आहे, आपण रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे. ठीक आहे, आता आपण टाकू बर्थ डेट. बघा आता बर्थ डेट टाकतोय आपण इथं, त्याची बर्थ डेट टाकतोय आपण इथं. डायरेक्ट वरती टाकायला येते बर्थ डेट, तर बर्थ डेट टाकतोय. बर्थ डेट टाकली, मंथ टाका, त्याचा मंथ काय आहे, डेट टाकली, मंथ टाकला आणि त्याचं इयर. ठीक आहे, वर्ष किती आहे तर ते वर्ष टाकून घ्या. टाकलं. आता हे टाकल्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन येतो मित्रांनो, हा जो कॅप्चा आहे तो तुम्हाला टाकायचा असतो. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकलं, बर्थ डेट टाकली, बरोबर. आता हा कॅप्चा टाकायचा आहे तुम्हाला, तो टाका. काय आहे बघून 842237. आता हे तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगण्याचा उद्देशच हा आहे मित्रांनो, की तुम्ही ना प्रत्येक वेळी मेसेज करता, सर माझी आन्सर की काढून द्या, सर माझी मार्क काढून द्या. आणि एवढ्या सर्वांचे जवळपास 2 ते 3,000 मुलांचे मेसेज येतात, एवढ्या सर्वांचं मी काढून देऊ शकतो का? म्हणून मी ठरवलं की एक व्हिडिओ बनवायचा असा की ज्या व्हिडिओमधून तुम्हाला स्वतःहून काढता आलं पाहिजे प्रत्येक एक्झामचं. ठीक आहे मित्रांनो, बघा आता कॅप्चा टाकला, बर्थ डेट टाकली आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकला. आता म्हणायचं लॉग इन. लॉग इनवर क्लिक केलं की हे तुमचं डिटेल येतं इथं. अशा पद्धतीनं डिटेल येईल तुमचं. ठीक आहे, डायरेक्ट कॅन्डिडेट डिटेल म्हणून येईल, ही तुमची डिटेल तुम्हाला इथं दिसेल. ठीक आहे, एक्झाम कधी झालती, सिटी कोणती होती, कधी झालती, शिफ्ट कोणती, हे पण तुम्हाला तिथं दिसणार आहे मित्रांनो. आणि खाली हे बाकीचं पण. ठीक आहे, दिसलं. आता इथं तुम्हाला ऑप्शन दिसतात असे, ई कॉल लेटर, हेल्प डेस्क, कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि ऑब्जेक्शन फॉर्म. ठीक आहे, आता काही जणांना सर म्हणतील की सर असं आम्हाला दिसत नाही ओपन केल्यानंतर, आम्हाला डायरेक्ट दिसतंय कॅन्डिडेट डिटेल आणि इथं ऑल दिसतंय. बरोबर आहे, हे जे आहे ती मोठ्या स्क्रीनवर अशा पद्धतीने ओपन होतं आणि तुमच्या मोबाईलमध्ये कॅन्डिडेट डिटेल म्हणून असतं आणि इकडं ऑल म्हणून असतं. फक्त ग्रीनमध्ये काय असतं, ऑल. लक्षात घ्या, ऑल म्हणून असतं फक्त. कारण परत याच्यावरून परत तुम्ही मला कमेंट करणार खाली की सर इथे आम्हाला असे ऑप्शन दिसत नाहीत. मग काय दिसतं तिथं तर कॅन्डिडेट डिटेलच्या इकडे ग्रीनमध्येच, अशाच ग्रीनमध्ये. ठीक आहे, ग्रीनमध्ये इथं तुम्हाला ऑल दिसतं, ALL ऑल दिसतं. त्या ऑलवर क्लिक केलं की मग हे तुम्हाला ऑप्शन दिसतात. इथे मला डायरेक्ट ऑप्शन दिसत आहेत, पण तुम्हाला तिथे कॅन्डिडेट डिटेल दिसेल आणि ऑल दिसेल. पण तुम्ही जर लॅपटॉपमध्ये किंवा डेस्कटॉप मोडमध्ये ओपन केलं तर मात्र तुम्हाला असे ऑप्शन दिसू शकतात. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट आहे का? ठीक आहे, आता इथं तुम्हाला जायचे कॅन्डिडेट रिस्पॉन्स. आता याच्या व्यतिरिक्त पण सांगतो मित्रांनो, जेव्हा पण तुम्हाला ही लिंक दिली जाते तेव्हा जर तुम्ही ग्रुप डीचा एक्झाम सिटी बघायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला इथेच लगेच दिसून जाते कॅन्डिडेट डिटेलमध्येच. बरोबर, तुम्हाला जर ई कॉल लेटर 4 दिवस अगोदर डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला इथं जे असतं इथं ई कॉल लेटर तुम्हाला दिसत जाईल. ठीक आहे मित्रांनो, आता एक्झाम होऊन गेलेले आहे त्यामुळे ते दिसत नाही. ठीक आहे, परत तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजे आता मी सांगितलं आन्सर की जी काढायची असते ती कॅन्डिडेट रिस्पॉन्स आहे. आणि ऑब्जेक्शन फॉर्म म्हणजे काय तर तुमची आन्सर की आल्यानंतर तुम्हाला जर काही प्रश्न चुकीचे उत्तर वगैरे वाटत असतील, तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल त्याच्यावर, तर इथं ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक करायचं आहे. तिथून तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. आता सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या कोणत्या एक्झामचा असो रेल्वेच्या. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं म्हटलं मी कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर जायचंय. बरोबर, कॅन्डिडेट रिस्पॉन्समध्ये तुम्हाला आन्सर की दिसणार आहे. कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर क्लिक केलं. आता इथे तुम्हाला अशा पद्धतीने ओपन होत आहे. काय, टू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर फॉर असाइनमेंट असिस्मेंट RRB लेवल 1 स्टेज. बरोबर, डेट दिलेली आहे. बरोबर, आता ही डेट काय, नीट लक्ष द्या. मी व्हिडिओ मोठा होतोय पण हा डाऊट तुमचा क्लिअर होणार आहे. ठीक आहे, आणि डाऊट क्लिअर झाल्यानंतर आन्सर की किंवा मार्क काढल्यानंतर कमेंट करून सांगा की सर खरंच तुम्ही व्हिडिओ बनवलेली त्याच्यातून आम्हाला समजलं, आम्ही त्या पद्धतीने करून काढली आमची मार्क किंवा आन्सर शीट काढली. नाहीतर मी व्हिडिओ बनवायचो आणि तुम्ही तुमचं काम झालं, विषय संपला. मला पण तेवढाच रिस्पॉन्स भेटला पाहिजे की नंतरच्या व्हिडिओ मी तेवढ्या पॉझिटिव्हली मराठीतून आपल्या मराठी मुलांसाठी बनवेल. ठीक आहे मित्रांनो, इथं काय सांगितलंय, डाउनलोड क्वेश्चन पेपर म्हणजे आन्सर की तुमची क्वेश्चन पेपर डाउनलोड करायची
स्टेज 1ची म्हणजे ग्रुप डी, स्टेज 1 म्हणजे ग्रुप डी लेवल 1 म्हणजे, बरोबर. डेट काय 27 नोव्हेंबर ते 10 फेब्रुवारी, कारण या दरम्यानच एक्झाम झाली होती, बरोबर. क्लिक हेअर टू जनरेट इट. क्लिक हेअर, हेअर जो शब्द आहे तो वेगळ्या कलरमध्ये आहे बघा, आहे ना हेअर, कशा, बरोबर, ग्रीन किंवा ब्ल्यू टाईपमध्ये आहे तो, बरोबर शब्द. बाकी सगळं ब्लॅकमध्ये, म्हणजे ह्याच्यावर क्लिक केलं की तुमची आन्सर की येते. इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट? बघा सुरुवातीला काय केलं आपण, मी जी लिंक ग्रुपवर टाकली त्या लिंकवर क्लिक केलं. लिंकवर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि बर्थ डेट टाकायची होती. ती रजिस्ट्रेशन नंबर टाकला, बर्थ डेट टाकलंय, खाली कॅप्चा टाकला जे होतं बघून 8482 अंकी टाकला आणि लॉग इन म्हटलं. लॉग इन म्हटल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस आला ज्यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट डिटेल म्हणून आलं होतं. आणि इथं तुम्हाला ऑप्शन असे येतात असं नाही, इथं ऑप्शन तुम्हाला ऑल येतो जर तुम्ही मोबाईलमध्ये करत असाल तर. मग त्या ऑलवर क्लिक केल्यानंतर हे 4 ऑप्शन येतात. त्या ऑलवर परत क्लिक करायचं आणि त्या ऑलवर क्लिक केले की हे 4 ऑप्शन येतील, ठीक आहे. मग त्यामधून आपल्याला आन्सर की काढायचे म्हणून कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर क्लिक केलं आपण. कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर क्लिक केल्यानंतर असं आलं. आता इथं तुम्हाला ह्याच्यावर हेअरवर क्लिक केले की डायरेक्ट आन्सर की येणार आहे, पण क्लिक करायच्या आधी मी दुसरं काय सांगतोय ती लक्षात घ्या. क्लिक करायच्या आधी ह्या हेअरवर दाबून धरायचं. का दाबून धरायचं हे सांगतो. डायरेक्ट टच करू नका, त्याला दाबून धरा. दाबून धरलं काय आलं, ओपन लिंक इन न्यू टॅब, ओपन लिंक, बरोबर, सेव्ह लिंक, यामध्ये कॉपी लिंक ॲड्रेस, हा जो पॉईंट आहे याच्यावर क्लिक करायचं. कॉपी लिंक ॲड्रेस म्हणजे आपण ती जी लिंक होती इथली ती कॉपी करून घेतली. आता ती लिंक का कॉपी केली आपण हे तुम्हाला पुढे सांगतो मी. ते आपण कॉपी केलेली. आता काय केलं आपण बघा, हेअरवर दाबून धरलं आणि इथं कॉपी लिंक ॲड्रेस जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केलं, ती लिंक कॉपी करून घेतली, बस कॉपी केली. आता त्याचं पुढं तुम्हाला सांगतो, ते तुम्हाला लगेच समजेल. अरे बरं झालं तिथं कॉपी केली, कारण परत डबल त्रास झाला असता. आता काय करायचं, हेअरवर क्लिक करायचं. आता कॉपी केल्यानंतर कॉपी करून घेतली, एकदा दाबून धरायचं त्याच्यावर जोपर्यंत असं कॉपी लिंक ॲड्रेस येत नाही. आता इथं हेअरवर क्लिक करा, झाली तुमची आन्सर की ओपन झाली. ते दाबून धरल्यामुळे ओपन नाही झाली, हां क्लिक केली की ओपन होणार होती. ती कॉपी का केली ती नंतर सांगतो. आता ही तुमची आन्सर कीज आलेली आहे, बरोबर, आली आन्सर की तुमची. आता ह्या आन्सर की मध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटतं ती पण लक्षात घ्या, कारण तुमची आन्सर की जी असते त्याचं जर तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन किंवा व्यवस्थित बघितलं काय चुकलंय काय नाही, कशा पद्धतीने सोडवला होता पेपर, तरी तुम्ही नेक्स्ट टाइम त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो मित्रांनो, ठीक आहे. म्हणून या संदर्भात मी थोडीशी माहिती सांगणार आहे. बघायचं असेल तर बघा, नाहीतर व्हिडिओ पुढे ढकला तुमच्या मनाने, आपला त्याबद्दल काहीही विषय नाही. आता यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला तुमचे मार्क कळतात. पहिलं गोष्ट म्हणजे तुमची आन्सर की जी असते ती प्रश्न जे आलेला असतं ना एक्झामला हाय असं सेम आलेलं असतं मित्रांनो, सेम, काही बदल नाही, ठीक आहे. आता यामध्ये मित्रांनो यांनी हा जो ग्रीनमध्ये दिलेला आहे हे ॲक्च्युली आन्सर असतं, म्हणजे खरं आन्सर हे आहे ह्या प्रश्नाचं, ठीक आहे. ह्या प्रश्नाचं आन्सर खरं हे आहे. मग इथं तुम्हाला ही माहिती कशासाठी दिलेली असती, तर इथे तुम्ही चूज केलेला ऑप्शन दिलेला असतो आणि इथं आन्सर दिलंय की नाही असतं. इथं बघा स्टेटसमध्ये तुम्हाला आन्सर दिलंय की नाही असतं, आणि दिलंय तर मग ऑप्शन कोणता तुम्ही दिलेला आहे. तुम्ही ए ऑप्शन चूज केलेला आहे, आन्सर पण ए आहे, म्हणजे तुम्ही हा उत्तर बरोबर दिलेला आहे. या प्रश्नाची तुम्हाला 1 मार्क पडला, बरोबर. दुसरा प्रश्न हा आहे, दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर ए आहे. पहिलं तुम्ही दिलेला आहे ऑप्शन सी, म्हणजे हा प्रश्न तुमचा चुकलेला आहे, म्हणजे 1/3 मग तुमची मार्क मायनस झाली, 1.33 मार्क मायनस, बरोबर आलं लक्षात. म्हणजे काही कॅल्क्युलेशन करायला पाहिजे सांगत नाही, हे डायरेक्ट आपण मार्क काढणार आहे, पण सांगतोय की तुम्ही ह्या आन्सर कीला पण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता किंवा कशा पद्धतीने प्रिपरेशन याची करू शकता. तिसरा प्रश्न बघा, तिसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर ए आहे, तुम्ही पण उत्तर ए दिलेलं आहे, म्हणजे हा 1 मार्क तुम्हाला पडलेला आहे, बरोबर. आता अशा पद्धतीने तुम्ही 100 प्रश्नापर्यंत तुम्ही सर्व तुमचं टॅली करून बघू शकता की आपले कुठले प्रश्न चुकलेत, कुठल्याच उत्तर आपण चुकीचं लिहिलेलं आहे, कुठला प्रश्न आपण सोडवलेला नाही. बघा आता सोडवलेला प्रश्न नसला, आता हा प्रश्न आहे, बरोबर, ह्याचं ऑप्शन 4 आहे, बरोबर. काय लिहिलंय, टेटस नॉट अटेम्प्ट अँड मार्क फॉर रिव्ह्यू, म्हणजे तुम्ही अटेम्प्ट केलेला नाही, नंतर सोडवू म्हणून रिव्ह्यू केला होता फक्त,
आणि ऑप्शन पण काय दिलाय का उत्तराचा नाही, कारण तुम्ही चूजच केलं नाही उत्तर, कारण तो सोडवलाच नाही तुम्ही. बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही 100 प्रश्नामध्ये काय करू शकता मी सांगतो मार्क काढण्यासाठी. म्हणजे हा एक पर्याय तुम्हाला सांगतोय. या प्रश्नांचं विश्लेषण करून तुम्ही नेक्स्ट एक्झामसाठी प्रिपेअर राहू शकता चांगल्या प्रकारे, की आपलं काय चुकलं होतं, कुठलं आलं नव्हतं, कशा चुका झालत्या वगैरे या आन्सर कितनं. आणि डाउनलोड करून घ्यायची आहे तो ऑप्शन असेल डाउनलोडचा, इथून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. आता बघा तुम्ही काय करायचं, 100 प्रश्न आहेत आपले, 100 पैकी किती प्रश्न बरोबर आहेत ते मोजायचे, किती प्रश्न चुकीचे आहेत ते मोजायचे, आणि किती प्रश्न अटेम्प्ट केले नाहीत ते मोजायचे. आता बरोबर आणि चुकीचे जर शोधले तर बाकीचे राहिलेले अटेम्प्ट न केलेले असतात. बरोबर. मग समजा तुम्ही बरोबर 60 केलेत, चुकीचे 40 केलेत, तर तुम्हाला बरोबर 60 प्रश्नाचे 60 मार्क मिळाले, आणि 40 जे चुकीचे केलेत त्याची 1/3 13 मार्क मायनस झाले. 33 39 13.33 म्हणजे 13 धरा, 60 मधनं 13 गेले, राहिले 47, म्हणजे तुम्हाला 47 मार्क मिळाले 100 पूर्ण पेपर सोडवला असेल तर. समजा तुम्ही 90च प्रश्न सोडवलेत, 90 पैकी तुमचे 60 प्रश्न बरोबर आले, 30 चुकले, तर 30 प्रश्नांचे 10 मार्क मायनस होणार तुमचे 1/3. 60 मधून 10 गेले, 50 मार्क तुम्हाला पडणार. असं पण याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पण एवढं डोकं कॅल्क्युलेशनचं लावायची गरज नाही, कारण आता सिंपल फंडा त्यांनी दिलेला आहे. हे फक्त तुम्ही काय करायचं, डाउनलोड करून तुमच्याकडे घ्यायची आणि मराठीतून असेल तर मला सेंड करायची, कारण आपण सर्व ग्रुप डीच्या आन्सर की एकत्र करून तुम्हालाच परत देणार आहे. बरोबर. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची आन्सर की द्या. पूर्ण टोटल 96 की 101 काय आन्सर की आहेत, सगळे आन्सर की तुम्हाला आपण मराठीतून देऊ, जेणेकरून तुमच्या ग्रुप डी किंवा पुढच्या ग्रुप डी किंवा बाकीच्या एक्झामला तुम्हाला उपयोग येईल. आणि फ्रीमध्ये देणार आहोत, कारण तुमच्याच आन्सर की घेतोय तर तुम्हाला थोडी ना पैशावर ते उपलब्ध करणार आहे, फ्रीमध्येच. पण तुम्ही एक पाठवली, दुसऱ्याने एक, तिसऱ्याने एक, तर सगळे आन्सर की आपल्यापर्यंत येऊ शकता. पण तुम्ही जर संकुचित वृत्ती दाखवली की मी माझी नको द्यायला, आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरचा फोटो, नाव सर्व मी डिलीट करत असतो, त्यामुळे माझी आन्सर की आहे असं कोणाला तर कळेल, माझ्या मित्राला कळेल, असं 1% पण होत नाही. कारण पहिले आन्सर की आपण आपल्या ॲपमध्ये टाकलेत बघा. ॲप डाउनलोड करून घ्या, रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस. यूट्यूबवर प्ले स्टोअरवर सर्च करा रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस म्हणून. ॲपमध्ये ALPच्या 15च्या 15 पाठीमागच्या आन्सर की, टेक्निशियनच्या आन्सर की, NTPCच्या म्हणजे क्वेश्चन पेपर पूर्ण तुम्हाला तिथे दिसतील. त्यामध्ये कुणाचंही तुम्हाला नाव दिसणार नाही, पण डेट आणि शिफ्ट सहित तुम्हाला दिसेल की ह्या डेटची, ह्या शिफ्टची ही एक्झाम आहे, तुम्हाला मराठीतून पूर्ण दिसेल. एवढं सर्व आपण उपलब्ध केले त्या ॲपवर, रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्या जॉईन झाला ना, 85 50 93 52 62वर कॉल करून मेसेज करून व्हॉट्सअपवरती, की तुम्हाला तिथे सर्वच माहिती मिळते, ॲपची पण, बॅचेसची पण, आपल्या बॅचेस पण आहेत रेल्वेच्या मराठीतून सर्वच. ठीक आहे. त्यामुळे आन्सर की पाठवा. आणि माझ्याकडे जर आन्सर 30-40च आल्या, पूर्ण आल्या नाहीत, तर समजून घ्यायचं की ज्यांनी मला आन्सर की पाठवली त्यालाच मी बाकीची आन्सर की पाठवणार. कारण शेवटी तुम्ही जर संकुचित वृत्ती दाखवली तर मला ज्याने आन्सर की पाठवलं त्याला पाठवणार, आणि त्याला सांगणार कोणालाही पाठवू नको ह्या, ती बी एडिट करून, फोटो ही डिलीट करून. कारण कोणाचा आन्सर की कोणालाही जाता कामा नाही, फोटो सहित त्याच्या, फोटो, नाव वगैरे सर्व. ठीक आहे. आता इथपर्यंत झालं. आता हे तुमचे आन्सर की बघण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं. आता काय करायचं, परत आपल्या व्हॉट्सअपवर जायचं मित्रांनो. काय करायचं, परत आपल्या व्हॉट्सअपवर जायचं. ठीक आहे. गेलो आपण परत व्हॉट्सअपवर. इथं मी दुसरी लिंक दिली. आता पहिल्या लिंकवरून आपण आन्सर की काढली. दुसरी लिंक दिली कुठली, चेक मार्क आणि रँक. बरोबर. ह्या लिंकवर जायचं आहे, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेले आहे सगळे आपण. ठीक आहे. ह्या लिंकवर जायचं आहे, किंवा तुम्ही रँक गुरुजी म्हणून क्रोमवर सर्च करू शकता, रँक गुरुजी, आणि पहिली जी लिंक येईल त्याला डायरेक्ट क्लिक केलं की हीच लिंक आहे ती. ठीक आहे. आता ह्या लिंकवर जावा, लिंकवर क्लिक केलं. आता तुम्हाला अशा पद्धतीने येतं त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर, जी की इथं तुम्हाला तुमची मार्क समजतात की मला रेल्वे ग्रुप डी मध्ये किती मार्क पडलेत, किंवा मला ALP टेक्निशियनला किती मार्क पडलेत, नंतर जेव्हा आन्सर की येतील वगैरे त्यावेळी. आता इथे तुम्हाला पहिल्यांदा आन्सर की URL विचारते. आता ती जी कॉपी केलेली लिंक होती, आपण मगाशी हेअरवर दाबून धरलं होतं, हेअरवर आपण, आणि ती लिंक कॉपी लिंक ॲड्रेस केलं होतं, त्याचा यूज आपल्याला हिथं करायचा आहे, हिथं आपल्याला टाकायचं आहे ती. ठीक आहे. एक मिनिट, चुकून झालेलं आहे. गेलो याच्यावरती. ठीक आहे. मी टिक केलं त्याच्यावर. टिक न करता आपल्याला काय करायचंय, दाबून धरायचं इथं, आणि इथं तुम्हाला पेस्ट येईल, ती कॉपी केलेली इथं पेस्ट येईल, पेस्ट करायची. आली पेस्ट इथं, बस इथं पेस्ट करायची, कारण इथंच प्रॉब्लेम येतो सगळ्यांना. आता कॅटेगरी, कॅटेगरी म्हणजे काय, कास्ट. तुमची जी कास्ट आहे ती निवडायची आहे इथं. ठीक आहे. निवडली. आता रिझर्वेशन इथं हे सोडून द्या, रिझर्वेशनचं हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल वगैरे काय
सोडून देऊ शकता तुम्ही, ठीक आहे. जनरल, मेल फिमेल काय जे असेल ती, आणि झोन, झोन कोणत्या झोनला तुम्ही फॉर्म भरलाय, मुंबई, पुणे, सॉरी पुणे नसतो, मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई जे असेल ते भरला, झालं. ओके. आता हिथं सगळ्यांना हिथं काय टाकायचं हेच कळत नाही, कारण त्या लिंकवर जातात सर्व, मी ग्रुपवर टाकलेले, पण सर ते URL काय टाकायचं हे कळत नाही, ते तुम्ही कॉपी केलेलं टाकायचं आहे. कसं करायचं, हेअरवर दाबवर धरून कॉपी करायचे आणि ते टाकायचे. आता इथं कॅल्क्युलेटरवर क्लिक करायचं. अरे बापरे, काय झालं इथं, काय झालं, पेस्ट OBC मेल मुंबई, कॅल्क्युलेट, आली. कॅल्क्युलेट क्लिक केलं, आली. हे झाली तुमची मार्क. आता इथं काय दिसतंय बघा, रजिस्ट्रेशन नंबर दिसतोय, रोल नंबर दिसतोय, नाव दिसतंय तुमचं, कास्ट दिसती, बरोबर, कुठे एक्झाम झालती ती दिसतंय, एक्झाम सेंटर, डेट दिसती, शिफ्ट दिसती कुठं झालती, कोणत्या एक्झामचा आहे, रेल्वे ग्रुप डी, लेवल 1 म्हणजे ग्रुप डी, बरोबर. कोणत्या, त्यामध्ये असणारे टॉपिक, गणित म्हणजे विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि GK यामध्ये किती प्रश्न होते, तुम्ही किती बरोबर सोडवलेत, किती प्रश्न चुकीचे सोडवलेत, आणि तुम्हाला फायनल मार्क किती मिळाले, ही तुमची फायनल मार्क असतात. हे बरोबर सोडवण्याची मार्क, हे चुकीची सोडवलेली, आणि ह्या दोन्हीचं मायनस करून ही तुमची मिळालेली मार्क, फायनल मार्क. म्हणजे याला 64 मार्क मिळालेली आहेत मित्रांनो. किती मार्क मिळाले, 64 मार्क. अशा पद्धतीने तुम्ही तुमची मार्क ही काउंट म्हणजे हे कॅल्क्युलेट करू शकता. आता तुम्हाला काय डाऊट आहे का मला इथं सांगा, ठीक आहे का, अजून एकदा सांगायला पाहिजे, ठीक आहे. आता या व्यतिरिक्त हे पण समजून घ्या थोडं, तुमच्यासाठीच आहे पुस्तक हे, ठीक आहे. ALPचं पुस्तक आपण काढलेलं आहे, ALP प्रश्नपत्रिका संच. ALPचा फॉर्म मराठीतून तुम्ही भरला असेल तर ALP प्रश्नपत्रिका संच नक्की पुस्तक घ्या. याच्याविषयी पूर्ण डिटेल तुम्ही आपल्या व्हॉट्सअपवर मेसेज करून विचारू शकता. व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला दिलेलाच आहे, बरोबर. अजून एकदा सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. ALPचं पुस्तक आहे, ही दुसरं पुस्तक आहे आपलं बघा, हे पण सामान्य विज्ञान प्रश्नपत्रिका संच आहे. विज्ञान सब्जेक्ट ALP टेक्निशियन ग्रुप डीला किती महत्त्वाचं आहे तुम्हाला माहित आहे, बरोबर. त्यामुळे हे पुस्तक पण त्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. ALP टेक्निशियन ग्रुप डी JEE ह्या एक्झामवाल्यांनी, टेक्निशियन ग्रेड 3चं बोलतोय, ह्या एक्झामवाल्यांनी नक्की पुस्तक घ्या. ग्रेड 1ला पण आहे 15-20 मार्काला विज्ञान, ठीक आहे. आणि तिसरं आहे रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3चं नवीनच पुस्तक आलेलं आहे आपलं हे, तर रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3 प्रश्नपत्रिका संच. ज्या 23 प्रश्नपत्रिका होत्या रेल्वे टेक्निशियनची एक्झाम झालेल्या, त्या 23च्या 23 स्पष्टीकरणासहित, आणि हे सर्व पुस्तकं स्पष्टीकरणासहित आहेत मित्रांनो. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, फक्त आन्सर नाही ऑप्शनचा, स्पष्टीकरणासहित दिलेला आहे, ठीक आहे. बघा, हे हा नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर, 85 50 93 52 62, ठीक आहे. आणि हे एक पुस्तक आहे आपलं CBT 2चं, ALP CBT 1 पास झाल्यानंतर CBT 2चं बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा सब्जेक्ट तुम्हाला 50 मार्काला असतो, त्याचं हे पुस्तक आहे आपलं मराठीतून, ठीक आहे. हे चारही पुस्तकाबद्दल, कोणत्याही पुस्तकाबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा आपल्या बॅचेस पण मराठीतून सुरू आहेत रेल्वेच्या, त्या बॅचेस विषयी माहिती पाहिजे असेल, ॲप विषयी माहिती पाहिजे असेल, तरी तुम्ही ह्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. तसेच इंस्टाग्राम, यूट्यूब आपले चॅनलही आहेत मित्रांनो, ठीक आहे मित्रांनो. रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस सर्च केलं, इंग्लिशमधून सर्च करा प्ले स्टोअरवर, असं रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस सर्च करा, हाच लोगो तुम्हाला तिथं दिसेल प्ले स्टोअरवर. त्या ॲपमध्ये तुम्हाला प्रत्येक रेल्वेच्या एक्झामचा सिलेबस मराठीतून, प्रश्नपत्रिका मराठीतून फ्रीमध्ये, ठीक आहे, टेस्ट सिरीज असतील, त्याचसोबत तुम्हाला बॅचेस असेल, ह्या सर्व माहिती तुम्हाला तिथे भेटून जाईल. बुक पण, आपली ही बुक परचेस करायची असेल तर त्या ॲपमधून पण डायरेक्ट तुम्ही ऑर्डर करू शकता मित्रांनो, ठीक आहे. अधिक माहितीसाठी नंबर दिलेला आहे. लिंक कसे काढायचे तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं, समजलंय की नाही. हां, आता ह्या 2 लिंक तुम्हाला त्यासाठी लागतील मित्रांनो, ठीक आहे. त्यासाठी आपल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, त्या तुम्हाला ह्या लिंक पाठवतो किंवा ग्रुपमध्ये पाठवलेल्याच आहेत. पहिल्या लिंकवर जायचं, तिथून आन्सर की भेटेल. आन्सर की काढायच्या आधी हेअरवर दाबून धरायचं आणि ती लिंक परत ह्याच्यावर जाऊन तिथं कॉपी करायची वरती, आणि खाली डिटेल भरून तुम्ही ते काढायचं आहे. व्हिडिओ मोठी झाली असेल, पण माझा उद्देश असतो तुम्हाला परफेक्ट समजलं पाहिजे आणि तुमच्या कमेंट यायला पाहिजेत. कमेंट नाही आली तर पुढची व्हिडिओ यूट्यूबवर येणार नाही,
काय वाटते तुम्हाला, व्हिडिओ कसे वाटले, त्याच्यावरून तुमचे आन्सर की किंवा मार्क निघाले का, या सर्व गोष्टी मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, अजून तुम्ही नवीन असाल, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन नसाल तर आपले हे व्हॉट्सअप ग्रुप आहेत मित्रांनो. सर्व बघा, सर्व व्हॉट्सअप ग्रुप आहेत मराठीतून आणि फुल आहेत सर्व. तुम्ही म्हणसाल सर यामध्ये अर्धवट आहेत का, बघा आता हा 11वा जर व्हॉट्सअप ग्रुप ओपन केला तर तुमच्या लक्षात येईल 14वा लक्षात येईल. किती नंबर, किती आहेत मेंबर, 968. ठीक आहे. दुसरा एखादा ओपन करा. आता हे जिल्ह्याचं जे आहेत त्या जिल्ह्यातली जेवढी मुलं आहेत त्यानुसार ते आहे. ठीक आहे. आता हा 1 नंबरचा ओपन केला, 1 नंबरचा ओपन केला बघा किती आहेत, 986. बरोबर, किती आहेत, 986. सगळ्यात 900,000 मुलं आहेत. हा कोण आहे तर हा मीच आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर बघा 8 नंबरचा आपली बॅच आहेत मित्रांनो. मुलांनी असाच फोटो टाकला होता बॅचचा. बघा 8 नंबर कोणताही ग्रुप तुम्ही ओपन केला तरी तो ग्रुप तुम्हाला फुल दिसेल. 3 नंबरचा ग्रुप ओपन केला तो पण तुम्हाला फुल दिसेल. प्रत्येक ग्रुप तुम्हाला 942. ठीक आहे. प्रत्येक ग्रुप तुम्हाला फुल दिसणार आहे. ठीक आहे. आणि हे जिल्ह्या वाईज जे आहेत की जिल्ह्यानुसार त्यामध्ये जेवढी मुलं असतील त्या जिल्ह्यातली त्यानुसार जॉईन झालेली आहेत मुलं. ठीक आहे. बघा, आणि ITIचं पण आपलं ग्रुप आहेत मित्रांनो. आम्ही ITI वाले, बरोबर, हे 3 ग्रुप आहेत की ज्यामध्ये ITI जी मुलं आहेत, ITI झालेले टेक्निशियन ग्रेड 3चा अभ्यास पूर्ण ITIवर असतो. बरोबर, ते ITIचा अभ्यास करणारी मुलं आहेत त्यामध्ये. आणि अप्रांटिस पण रेल्वेमध्ये करायसाठी त्याची माहिती या 3 ग्रुपवर येत असते. त्यामध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर जॉईन होऊ शकता. ठीक आहे. ALPचं ग्रुप आहे, टेक्निशियन ग्रेड 1 ग्रेड 3चा आहेत. हे सर्व आपले ग्रुप आहेत. ठीक आहे. अजून काही तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट करून खाली विचारू शकता. त्यावर आपण व्हिडिओ नक्की बनवू. थँक्यू फ्रेंड. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो.